हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज माझी सकाळ जरा लवकरच झालेली, त्यामुळे विचार केला की आज जरा व्लॉग शूट करावा। आजचा दिवस थोडा खास होता, कारण मम्मीने केला होता लाडूसाठी एक नवस। ते कुठे केला ते मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे। मम्मी त्यामुळे जरा लवकरच उठलेली, मग मला पण जरा लवकरच उठवली। झोप येत होती खूप, तरी सुद्धा मी केला उठायचा प्रयत्न। माझा लाडू काय पहाटेच्या 4 पासूनच उठून खेळत होता। इतका खेळत होता लाडू, मला त्याची इतकी मजा येत होती ना, ते सांगताच येणार। मम्मीने आज मला जरा लवकरच आवरायला सांगितलं आणि मला घालायला सांगितली साडी। त्यामुळे मी आज लवकरात लवकर आवरून साडी म्हणलं तर ना मला खूप भारी वाटत होती। मम्मी म्हणत होती की तू खूप छान दिसायलीस। इंस्टाग्रामवर पण काही जण कमेंट करत असतात की ताई तू साडीमध्ये खूप छान दिसतेस। ते ऐकून मला पण खूप छान वाटतं। मग काय पिल्लूला पण आवरून घेतला आम्ही। पिल्लूला पण पटपट आंघोळ घालून घेतली आणि व्हिडिओ बनवायल्यामुळे लाडू जरा जास्तच नाटकं करत होता। जरा 5 मिनिट मी त्याला झोपू घातले, मग जरा उठून मग मी लगेच त्याला आवरायला घेतले। मग मी लाडूचा मस्तपैकी कपडे घालून छान मेकअप केला, काळा टिक्का पण लावला बरं का। मग आम्ही काय लगेच मंदिरात गेलो। तेवढ्यातच तिथे लाडूचा मामा पण भेटला। लाडूला काय जरा 5 मिनिट तो पण घेऊन बसला। आज श्रावण सोमवार असल्यानं आम्ही महादेवाच्या मंदिरात आलेलो होतो, कारण मम्मीनं माझी डिलिव्हरी सुखरूप होऊ दे म्हणून एक नवस केलेला। नंदीच्या गळ्यामध्ये घंटी बांधायचा मम्मीने नवस केला होता, तेच फेडण्यासाठी आम्ही आलेलो होतो आज। मम्मीने नंदीला चांगली आंघोळ घातली, गंध वगैरे लावून घेतला। मग मी पण लाडूला घेऊन जरा नंदीच्या पायातीन पडून घेतले। आज जरा जास्तच गर्दी होती, त्यामुळे मला लाडूला घेऊन मध्ये जाणं काही शक्य नव्हतं। त्यामुळे मी बाहेरूनच गणपतीच्या आणि महादेवाच्या पाया पडून घेतले। किती मोठी गर्दी होती मध्ये, आणि मध्ये श्वास घ्यायला पण जागा नव्हती, त्यामुळे मी बाहेरच थांबून देवाच्या पाया पडून घेतले आणि महादेवाला एक प्रदक्षिणा मारले आणि जाऊन बसले मम्मीपाशी। आणि जास्त गर्दी असल्यामुळे मम्मी लाडूला घेऊन मांडीवर बसली होती बाहेरच। लाडू पण रडत नव्हता, छान मस्तपैकी खेळत होता। मम्मीकडे बघून छानपैकी हसत पण होता। मग काय तेवढ्यातच बामण मामा पण काय अभिषेक करण्यासाठी आलेले होते। मम्मी पप्पा पण मध्ये जाऊन काय महादेवाचा अभिषेक करून घेतले। मी पिल्लूला घेऊन बाहेरच बसलेली। मग काय ते आरती घेऊन आले। आरती करून येऊन पिल्लूला पण भस्म लावला आणि मला सुद्धा त्यांनी भस्म लावला। पिल्लूला घेऊन बसल्यामुळे मला काय जास्त फिरता येत नव्हतं, त्यामुळे मी पिल्लूलाच घेऊन एका ठिकाणीच बसलेली। आणि मंदिरात पण थोडं हळूहळू गर्दी कमी व्हायला लागलेली होती। आणि जरा सगळेजण फोटो काढावं म्हणल्यानं लाडूचा काही फोटो काढायचा मूडच नव्हता। किती फोटो काढावं म्हणल्यानं तो काही बघतच नव्हता। तरी कसं बसं मी पिल्लूला घेऊन एक फोटो काढली। तेवढ्यातच माझ्या मम्मीच्या मैत्रिणीची पण एंट्री झाली। मग काय त्यांना घेऊन निघालो आम्ही घराच्या वाटेने। मग विचार केला घरी जाता जाता बालाजीच्या पाया पडून जावं। बालाजीचं मंदिर पण नाही, हे खूप मोठं आहे। मग आम्ही बालाजीच्या मंदिरात जाऊन पाया पडावं म्हणून। आणि हे मंदिर जरा मोठं असल्याने इथं लग्न पण जरा जास्तच होतात। आणि मंदिरात पण जास्ती कोण नसल्यामुळे जरा भारी वाटत होतं, थंडगार वाटत होतं। मग काय पंचपाळ घेऊन निघाले मी देवाच्या पाया पडायला पुढं। मग पप्पा पण काय देवबाप्पाला बोलत बसलेली। मग मी काय देवबाप्पाला बोलून घेतलं आणि आम्हाला आशीर्वाद द्या म्हणून सांगितलं। घंटी वाजून निघाली मी देवाच्या पाया पडायला। सगळे काय माझ्या आधीच पुढे गेलेले, मस्तपैकी देवाला बघत होते लांबून। मग मीही जरा पुढे गेलं। मग काय देवाचं गेट उघडलेलं होतं। लांबून बघून बालाजीला खूप भारी वाटत होतं। बालाजीचे पावलंही पुढे ठेवलेले होते। मग सगळे देवापुढे बसून देवाला मन भरून घंटाभर बघत बसले। पिल्लूला पण काय देवाच्या पुढेच ठेवलेलं। मग तेवढ्यातच देवबाप्पा सुद्धा आले होते। मग त्यांना म्हणलं की लाडूला मला जरा आशीर्वाद द्या। मग त्यांनी लाडूला मला मस्त आशीर्वाद दिला। मग आम्ही त्यांच्या सुद्धा पाया पडून घेतलो आणि देवाला मस्त एक प्रदक्षिणा सुद्धा मारून आलो। पिल्लूला घेऊन कुठे फिरायचं म्हणलं ना खूप अवघड होतं, त्यामुळे मी पप्पाच्या गाडीवर बसून घरी गेलेली। मग मम्मी आणि तिच्या मैत्रिणी मस्त त्या चलत आल्या। मम्मीचा नवस फेडण्यासाठी आलेला आमचा हा आजचा दिवस कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझा आजचा हा प्रवास आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आजच्या पुढच्या ब्लॉगमध्ये।